नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024 करिता मी आसावरी इंगळे कथाबीज 1 वरून लिहिलेली कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे गंमत. किती अडाणी आहेस तू? इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत. खरं तर माधवने गमतीत म्हटलं होतं, पण सुमनला ते बोलणं मनाला लागलं. तशी ती टापटीप होती, कामही टापटीप होतं. पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकलं नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता. माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती. पदरी मूल नसतं तर बरं झालं असतं. नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली. एक दिवस माधव ऑफिसमधून घरी आला तेव्हा दाराला कुलूप होतं. कुठे गेली असेल ही यावेळेस? त्याने सुमनला फोन लावला. फोन उचलला गेला नाही. माधव काळजीत पडला. तेवढ्यात त्याला दुरून सुमन येताना दिसली. एका कडेवर पियू आणि दुसऱ्या हातात भाजीची पिशवी. माधवने धावतच तिच्या कडेवरून पियूला घेतलं आणि तिच्या जवळून किल्ली घेऊन घर उघडलं. पियूला सोफ्यावर झोपवून त्याने सुमनच्या हातातून भाजीची पिशवी घेतली. सुमन, बस तू, मी आलोच. सुमनला सोफ्यावर बसवून माधव आत गेला. येताना त्याने आणलेलं लिंबू पाणी सुमनला दिलं. अहो, तुम्ही कशाला केलं? आत्ताच आलात, सुमन काळजीने म्हणाली. तू का गेलीस ग बाजारात तब्येत बरी नसताना? मी आणली असती ना भाजी आल्यावर. माधवने तिच्या कपाळाला हात लावला. ताप नव्हता. बरं, तू पड जरा, मी आलोच. थकलेल्या सुमनने काही न बोलता डोळे मिटले. माधव स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघर नेहमीप्रमाणे चकचकीत होतं. सुमनला सकाळी बरं नव्हतं सांगूनही खरं वाटलं नसतं. थोड्या वेळात माधव बाहेर आला. सुमनला उठवायची त्याची इच्छा नव्हती, पण उठवणं भाग होतं. तिने सकाळपासून काही खाल्लं असेल यावर त्याचा विश्वास नव्हता. सुमन, त्याने तिला उठवलं. बाहेर चल ना गॅलरीत. अहो पण चल तर, बरं वाटेल तुला. त्याने सुमनला हात धरून गॅलरीत नेलं आणि सुमन चकित झाली. गॅलरीत छोटा टेबल आणि 2 खुर्च्या ठेवल्या होत्या. माधवने सुमनला एका खुर्चीत बसवलं. स्वतः एका खुर्चीत बसला. त्याने टेबलवर झाकून ठेवलेली खिचडी ताटात आणि कढी वाटीत वाढली. सुमन यंत्रवत पाहत होती. घे, इतकंच करू शकलो. त्याने चमच्याने तिला खिचडी भरवली. सोबत कढी दिली. गॅलरीतील थंड हवा, गरम गरम खिचडी, कढी आणि माधवचं वागणं. सुमन भारावून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अगं अगं, काय झालं? आवडली नाही का खिचडी? त्याने विचारलं. त्याच्या बोलण्याने सुमनला अधिकच रडू आलं. सॉरी सॉरी, ती हमसून हमसून रडू लागली. मी तुम्हाला चुकीचं समजले. म्हणजे? मला वाटलं मी शिक्षणात तुमच्या बरोबरीची नाही ना, म्हणून तुम्हाला माझी लाज वाटते. कोण म्हणतं असं? अगं तू आहेस म्हणून मी आहे. पियू आहे. हे घर आहे. आजही तुला सकाळी कणकण होती, तरीही मला जास्तीचं काम पडू नये म्हणून बाजारात गेलीस. मला तुझी लाज का वाटेल? तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला. पण मग जाता येता टोमणे मारता ते? गंमत. तुला काय माझा स्वभाव माहीत नाही? अगं 3 वर्ष होत आलेत लग्नाला, त्याने हसत म्हटलं. आता हस बरं, तो म्हणाला. तशी ती किंचित हसली. पण काही म्हण, इतर बायका जशा स्मार्ट आहेत तशी तू नाहीस. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले आणि दोघंही खळखळून हसले. दिवसभराचा ताण, थकवा कुठे दूर दूर पळाला होता.